नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या नवीन एपिसोडमध्ये. माझं नाव डॉक्टर गिरीश आणि तुम्ही बघत आहात डॉक्टर गिरीश पॉडकास्ट. मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही न्यूजमध्ये एका सुप्रसिद्ध मराठी आणि हिंदी अभिनेत्री आणि नर्तिका हिच्या मृत्यूची न्यूज तुम्ही बघितली असेल. वयाच्या 42व्या वर्षी तिचा विकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला आणि तो पण अचानकपणे झाला. आणि सगळ्यांसाठीच ही बातमी धक्कादायक होती. कारण ती फारच फिटनेस मेंटेन करत होती. खूप फिट राहायचा प्रयत्न करत होती आणि फिटही दिसत होती. मित्रांनो, तिची जर तुम्ही थोडीशी हिस्ट्री व्यवस्थित बघाल, मेडिकल हिस्ट्री, तर तिला कमी वयापासून फिट येण्याचा प्रॉब्लेम सुरू होते. बट काही वर्षांपासून व्यवस्थित औषधोपचारामुळे तिचे हे फिट कंट्रोल्समध्ये होते. काही न्यूज माध्यमातून अशी माहिती आपल्याला ऐकायला मिळाली, की ती काही ब्युटी ट्रीटमेंट्स तरुण राहण्यासाठी, तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी ब्युटी ट्रीटमेंट्स घेत होती आणि ह्या ब्युटी ट्रीटमेंट्स कदाचित तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात की नाही, हे बऱ्याचदा कुणीही क्लिअरली सांगितलेलं नाहीये. मित्रांनो, हिच्याच बरोबर असे बरेच सेलेब्स आहेत, की गेल्या 1-2-3 वर्षामध्ये तुम्ही बघत आहात, कमी वयामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. आता सेलिब्रिटी असल्यामुळे एखाद्या चित्रपटामध्ये ॲक्टर आहे, ॲक्ट्रेस आहे, सिंगर्स आहेत, बरेच बरेच लोकं, हे सगळे लोकं फारच ताणतणावामध्ये काम करतात. ह्यांचे वर्किंग अवर्स फिक्स नसतात. पहाटे काम करावं लागतं, रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं. तासंतास, 14-14 तास यांना काम करावं लागतं. ह्यांना यांचं तारुण्य व्यवस्थित मेंटेन करावं लागतं. स्ट्रेस लेव्हल्स हाय असून सुद्धा परफॉर्मन्स प्रेशर्स असतात. काही सेलेब्स कदाचित मी ऐकल्याप्रमाणे तरी काही ड्रग्सचं सेवन वगैरे पण करतात. पण सगळे सेलेब्स तसे नाहीयेत. एखाद दुसरा असू शकतो. ह्या सगळ्यामुळे हृदयाचा झटका किंवा हृदयविकाराचा झटका, त्याला आपण इंग्लिशमध्ये कार्डियाक अरेस्ट असं म्हणतो, हे होण्याची संभावना खूप वाढते. आता ज्या अभिनेत्रीचा मृत्यू झाला गेल्या आठवड्यामध्ये, तिच्या आत्म्याला शांती लाभो, पण तिच्यामध्ये एक्झॅक्ट कारण सांगणं थोडं मुश्किलच आहे. कारण एक कारण बऱ्याचदा नसतं कार्डियाक अरेस्ट होण्यामागे. इट्स अल्वेज अ ग्रुप ऑफ रिझन्स. एक मोर दॅन वन रिझन्स, एकापेक्षा जास्ती कारण असू शकतं. मित्रांनो, तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आलं असेल, की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे? आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे कार्डियाक अरेस्ट, हृदयविकाराचा झटका. हे का होतो? हे काय आहे? ह्याची काय लक्षणे आहेत? ह्याचे काय कारणे आहेत? आणि हृदयविकाराचा झटका जर आला, तर आपण काय करू शकतो? यावर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, हृदयविकाराचा झटका म्हणजे कार्डियाक अरेस्ट म्हणजेच हृदयामध्ये इलेक्ट्रिकल बिघाड झाल्यामुळे हृदय बंद पडणे. अचानकपणे हृदयामध्ये इलेक्ट्रिकल बिघाड. आता तुम्ही इलेक्ट्रिकल म्हटलं तर तुमच्या एक एक गोष्टी माहितीसाठी सांगतो. हृदयामध्ये काही इलेक्ट्रिकल इम्पल्सेस असतात, जे हृदयाचे एस-ए नोड आणि ए-व्ही नोड, काही एक लोकेशन्स आहेत. हे ह्या मार्फत आणि पर्किंजे आणि बंडल ऑफ हेस या मार्फत हृदयामध्ये सगळे इलेक्ट्रिकल सप्लाय पसरलेले असतात. आणि हा इलेक्ट्रिकल सप्लायचं जे जाळं असतं, ते अचानकपणे बंद पडतं. आणि अचानकपणे बंद पडल्यामुळे हृदयाला ब्लड सर्क्युलेशन किंवा ब्लड परफ्युजन, ज्याला आपण रक्त अभिसरण असं म्हणतो मराठीमध्ये, हे रक्त तुमच्या शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचवायला फारच मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो. कारण सडनली एकदम बंद पडल्यामुळे रक्त पुढे सरकू शकत नाही. आणि अशामुळे सडनली मल्टी ऑर्गन फेल्युअरचा धोका काही मिनिटात होण्याची शक्यता खूप पटीने वाढते. त्यामुळे कार्डियाक अरेस्ट हा काही मिनिटातच मृत्यूचं कारण ठरू शकतो. तर मित्रांनो, तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आलं, की कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय? ओके. आणि ह्या कार्डियाक अरेस्टमध्ये आता काय-काय लक्षणे तुम्ही जाणून घ्या. ज पहिलं लक्षण आहे शुद्ध हरपणे, म्हणजे सडनली पेशंट बेशुद्ध पडणे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लॉस ऑफ कॉन्शियसनेस असं म्हणतो. दुसरं कारण म्हणजे छातीत धडधडणे, इन्क्रीज इन पाल्पिटेशन्स. तिसरं लक्षण आहे म्हणजे चक्कर येणे. पेशंटला सडनली एकदम जोरात चक्कर येते, एकदम घेरी आल्यासारखं होतं. त्याला आपण इंग्लिशमध्ये डिझीनेस म्हणतो. चौथं लक्षण म्हणजे अचानकपणे खूप अशक्तपणा येणे, सडन इन्क्रीज इन वीकनेस. ओके. आता हे सगळे लक्षणे एकत्रच येतील असं काही नाहीये. ह्यातले कुठलेही लक्षण येऊ शकतात. परंतु हे मित्रांनो लक्षात घ्या, की हे जे लक्षणे मी तुम्हाला सांगितलेत, ते इतर आजाराही मध्ये असू शकतात. त्यामुळे जर कुठल्याही पेशंटला तुम्हाला कधी असे लक्षणं जाणवले, तर कार्डियाक अरेस्ट आहेच असं तुम्ही गृहीत धरू नये.
ह्याच्यासाठी तुम्ही कुठलाही डायग्नोसिस स्वतःहून ठरवायच्या मागे लागू नये. सरळ तुम्ही डॉक्टरांना जाऊन इमिडिएटली भेटावं आणि त्याच्यावरती निदान करून घ्यावं. ओके. मित्रांनो लक्षात घ्या, अशा सिच्युएशनमध्ये वी कॅनॉट गेस की कुठली सिच्युएशन इमर्जन्सी आहे आणि कुठली नाही स्वतःच्या लेव्हलला. ओके. त्यामुळे तुम्ही सरळ डॉक्टरांना गाठायचं, सरळ हॉस्पिटल गाठायचं जवळचं आणि तिथे जाऊन तुम्ही पेशंट्स डॉक्टरांना दाखवून घेऊन सगळे लक्षणाची चाचणी करून त्याचं निदान करून घेणे. ओके. मित्रांनो, कार्डियाक अरेस्ट होऊन बेशुद्ध पडायच्या आधी काय-काय होतं? काय-काय होऊ शकतं? छातीमध्ये दुखू शकतं, पेशंटला सडनली धाप लागू शकते, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो आणि काही-काही पेशंट्समध्ये मळमळ आणि उलटी सुद्धा होऊ शकते. लक्षात ठेवा कार्डियाक अरेस्ट होण्याआधी जर बेशुद्ध पडण्याआधी हे पेशंटला सगळे सिम्प्टम्स होऊ शकतात. सगळे एकत्रच होतील असं नाही. यातले काही होऊ शकतात, काही नाही होऊ शकत. बट अगेन हे सिम्प्टम्स सुद्धा इतर आजारांमुळे सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे इथंही तुम्ही कुठल्याही प्रकारचं डिसिजन घ्यायच्या मागे पडू नका, की हे कार्डियाक अरेस्ट आहे का नाही. तुम्ही सरळ डॉक्टरांना जाऊन भेटा इमिडिएटली. ओके. तर तुमच्या आतापर्यंत कार्डियाक अरेस्ट होण्याचे जे लक्षणे आहेत इन जनरल तुमच्या लक्षात आलेले आहेत. आता कार्डियाक अरेस्ट होण्याचे काय कारण आहेत हे आपण बघूया. बरेच कारण आहेत मित्रांनो कार्डियाक अरेस्ट होण्याचे. पहिलं कारण म्हणजे व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन हा एक हृदयाचा आजार आहे. दुसरं कारण कार्डिओमायोपॅथी. ह्याच्यामध्ये हृदयाची साईज बऱ्यापैकी वाढते. हा एक प्रोग्रेसिव्ह आजार आहे. हा पण एक हृदयाचा एक प्रकारचा आजार आहे. काही औषधांमुळे सुद्धा कार्डियाक अरेस्ट होण्याची शक्यता असते. आता मित्रांनो, लगेच Google करू नका कुठल्या औषधांमुळे कार्डियाक अरेस्ट होतं नाही. Googleवरती एक्झॅक्ट माहिती शुअर शॉट नसते. दुसरी गोष्ट प्रोपेन्सिटी, पॉसिबिलिटी असते ह्या ड्रगमुळे होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत. बट बऱ्याचदा डॉक्टर तुम्हाला अशा प्रकारचे जर ड्रग्स देत असतील, तर तुम्हाला स्वतःहून ते सांगतात आणि बऱ्याचदा डॉक्टर सुद्धा असे ड्रग्स देण्यापासून बऱ्याचदा टाळतात त्या गोष्टी. ओके. तर कृपया लक्षात घ्या, की तुम्ही स्वतःहून तुमचे जर मेडिसिन चालू असतील, तर ते कार्डियाक अरेस्टची Googleवरनं तरी त्याचा संबंध जोडायचा प्रयत्न करू नका. उगाच तुमच्या अँक्साइटीमध्ये भर नाही पडली पाहिजे. मित्रांनो हे व्हिडिओज मी बनवतोय तुमच्या माहितीसाठी, तुमच्या माहितीमध्ये भर पडण्यासाठी, तुमची अँक्साइटी वाढवायला नाही. तर मित्रांनो प्लीज त्या व्हिडिओचा चुकीचा वापर करू नका. तुमचं स्ट्रेस लेव्हल्स कमी झाले पाहिजे, चांगली माहिती मिळवून तुमची हेल्थ चांगली राहिली पाहिजे, हेच आपला हेतू आहे. ओके. सॉरी थोडंसं आपण एका साइडला गेलो. परत आपण आपण मुद्द्याकडे वळूया. कार्डियाक अरेस्ट होण्याचे काय कारण आहेत? मी मगाशी सांगितलं व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन, कार्डिओमायोपॅथी, काही औषधं. काही लोकं रिक्रिएशनल ड्रग्स घेतात. रिक्रिएशनल ड्रग्स म्हणजे कोकेन, हेरोईन त्याला आपण मनोरंजनासाठी घेतो. ओके. 5वं कारण आहे हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युर. 6वं कारण आहे ब्रुगाडा सिंड्रोम आणि लाँग क्यूटी सिंड्रोम हे अगेन हृदयाचे काही आजार आहेत. 7वं कारण जन्मजात हृदयरोग ज्याला आपण कंजेनायटल हार्ट डिसीज. जन्मल्यापासून बाळाला हार्ट डिसीज असतो. त्यात बरेच प्रकार आहेत आणि अशाच पेशंट्समध्ये अशा बाळांमध्ये सुद्धा कार्डियाक अरेस्ट होण्याची रिस्क आणि कारण हे असू शकतं. 8वं कारण आहे एखाद्या आजारामुळे किंवा एखाद्या इन्फेक्शनमुळे हृदयामध्ये बदल होऊन हृदय सडनली स्टॉप होऊ शकतं. कार्डियाक अरेस्ट सडनली काही ठराविक इन्फेक्शन्समध्ये होऊ शकतो. ओके. 9वं कारण आहे मोठ्या अपघातामुळे एकदम भरपूर रक्तस्राव कमी वेळेमध्ये झाल्यामुळे. एखादा मोठा अपघात झाला, ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे सडनली ब्लड लॉस झाला, खूप रक्तस्राव झाला आणि हे फार कमी वेळेत झालं. तर सडनली कार्डियाक अरेस्ट होण्याची पण धोका खूप निर्माण होतो आणि कार्डियाक अरेस्ट इथे होऊ शकतं. 10वं कारण म्हणजे काही विषारी पदार्थांमुळे सुद्धा सडनली कार्डियाक अरेस्ट किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ठीक आहे. आता मित्रांनो तुम्हाला आत्तापर्यंत लक्षात आलंय काय-काय लक्षणे आहेत तुम्ही बघितलं, काय-काय कारणे आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलंय. आता तुमच्या लक्षात येईल काही रिस्क फॅक्टर्स मी तुम्हाला सांगणार आहे, की बाबा कोणाला जास्ती रिस्क आहे कार्डियाक अरेस्ट होण्याची. हे होईलच असं नाही, पण ती पेशंट ज्यांना हे कारण मी सांगणार आहे, त्यांच्यामध्ये रिस्क थोडी जास्त असते. तर पहिलं रिस्क फॅक्टर आहे लठ्ठपणा. ज्या पेशंट्समध्ये लठ्ठपणा आहे, त्यांना हृदयरोग होण्याचे, हृदयाचा झटका येण्याची रिस्क थोडी जास्त वाढते. मी मागील बरेच व्हिडिओमध्ये सांगितलंय, की लठ्ठपणा हे डायबिटीजचं कारण आहे, ब्लड प्रेशर वाढायचं कारण आहे, बरेच लाईफस्टाईल आजारांचं कारण आहे आणि ऑब्व्हियसली कार्डियाक डिसीजेसचं आणि कार्डियाक अरेस्टचं पण हे कारण होऊ शकतं. ओके. तर रिस्क फॅक्टरमध्ये पहिलं आहे लठ्ठपणा. दुसरं आहे ब्लड प्रेशरची ट्रीटमेंट. काही लोकं काय करतात, ब्लड प्रेशरची ट्रीटमेंटच्या गोळ्या अर्धवट घेतात
कधी व्यवस्थित घेतात आणि मध्येच बंद करून टाकतात. हे अशी अनियमित ट्रीटमेंट घेतल्यामुळे कार्डियाक अरेस्ट होण्याची रिस्क खूप वाढते. काय होतं मित्रांनो लक्षात ठेवा ब्लड प्रेशरची ट्रीटमेंट जर तुम्हाला गोळ्या चालू असतील, तर डॉक्टरांनी जर सांगितलं नसेल, तर स्वतःच्या मनाने तुम्ही बीपीच्या गोळ्या बंद करू नका. बऱ्याच पेशंट्सला असं वाटतं, मी माझ्या बऱ्याच पेशंट्समध्ये बघितलंय, की "सर बीपी तर व्यवस्थित आहे, मग कशाला गोळ्या घ्यायची गरज आहे?" मित्रांनो एक लक्षात घ्या, हे बीपीची गोळी तुमचे कवचकुंडल आहे. जसे कर्णाचे कवचकुंडल होते, तशी बीपीची गोळी तुमची कवचकुंडल आहे. जोपर्यंत ही बीपीची गोळी व्यवस्थित चालू राहील, तुमची हार्ट डिसीज, ब्लड प्रेशर वाढायची रिस्क फारच कमी होऊन जाते. तर हे तुम्हाला सेव्ह करतं, सेफ ठेवतं. ओके. तर जर डॉक्टरांनी सांगितलं तरच स्टॉप करा अथवा स्वतःच्या मनाने बीपीच्या गोळ्या चालू बंद करू नका. ओके. हे खूप मोठा रिस्क आहे. लोकांना काही बऱ्याचदा जाणवत नाही त्यामुळे लोकं काही होत नाही रे, काही होत नाही. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन मग स्वतःचा जीव धोक्यात घालतात. तर ह्याच्यामुळं कार्डियाक अरेस्ट, हृदयाचा झटका येण्याची रिस्क खूप वाढते. ओके. तिसरं रिस्क फॅक्टर म्हणजे डायबिटीज. डायबिटिक पेशंटमध्ये कार्डियाक अरेस्ट होण्याची रिस्क खूप वाढते. इनफॅक्ट डायबिटीज हा बऱ्याच डिसीजेसला प्रोमोट करतो. कार्डियाक डिसीजेस इतर बरेच डिसीजेसला प्रोमोट करतो. लक्षात ठेवा. डायबिटीज एक असा आजार आहे जो तुम्हाला फारच डेबिलिटेटिंग करून टाकतो. तुम्हाला फारच हतबल करून टाकतो. तर ह्या डायबिटीजला तुम्ही व्यवस्थित कंट्रोल ठेवलं तर तुमची कार्डियाक अरेस्ट होण्याची रिस्क पण बऱ्यापैकी कमी राहते. चौथं कार्डियाक अरेस्ट होण्याचं रिस्क फॅक्टर आहे. मगाशी सांगितलं मी काही लोकं मनोरंजनासाठी रिक्रिएशनल यूज ऑफ ड्रग्स जसे हेरोईन, कोकीन ह्या ड्रग्सचं बऱ्याचदा सडनली कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो. यंग एजमध्ये काही तुम्ही जर उदाहरणं ऐकले असतील टीव्हीवरती, की काही मुलं-मुली ड्रग्स घेऊन, कोकेन घेऊन, हेरोईन घेऊन त्यांचा सडनली मृत्यू झाला. ओके. तर हे कार्डियाक अरेस्ट ह्या अशा ड्रग्समुळे सुद्धा होऊ शकतं. ओके. 5वं रिस्क फॅक्टर आहे हृदयविकाराशी संबंधित आजार असणे. मगाशी मी सांगितलं व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन, कार्डिओमायोपॅथी, लाँग क्यूटी सिंड्रोम, ब्रुगाडा सिंड्रोम, हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर हे सगळे हार्टचे जे इश्यूज आहेत, हे तुम्हाला कार्डियाक अरेस्टची रिस्क वाढवते. ओके. मित्रांनो तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आलंय, की काय-काय लक्षणे आहेत, काय कारणे आहेत, रिस्क फॅक्टर काय-काय आहेत कार्डियाक अरेस्टचे. तर मित्रांनो तुम्ही ह्या नॉलेजचा वापर करून आपलं लाईफ सुधारू शकता. पण ह्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे तुमच्या समोर जर एखादा पेशंट असा कोसळला, सडनली एखादा माणूस बेशुद्ध पडला, तर तुम्ही काय करू शकता? ओके. मित्रांनो सर्वात पहिलं जवळच्या हॉस्पिटलला फोन करायचा आणि कार्डियाक एम्ब्युलन्स बोलवून घ्यायची. सर्वात पहिलं त्याला चेक करायच्याही आधी तुम्ही पहिला फोन लावायचा, कार्डियाक एम्ब्युलन्स बोलावून घ्यायची. जर कार्डियाक एम्ब्युलन्स नसेल, तर रेग्युलर एम्ब्युलन्समध्ये डॉक्टरही पाठवा, असं त्यांना सांगायचं. ओके. लक्षात घ्या. हे झाल्यानंतर दुसरं तुम्ही काय करायचं, पेशंटचे श्वास व्यवस्थित चेक करायचा. पेशंट श्वास घेतोय की नाही. एखादा तुमच्या समोर बेशुद्ध पडला, तर श्वास घेतोय की नाही बघायचं. छातीवर डोकं ठेवून आपण त्याची हार्ट बीट्स ऐकायला, हृदयाचे ठोके ऐकायला मिळतायत की नाही हे तुम्ही बघायचं. जर तुम्हाला हृदयाचे ठोके नीट ऐकू नाही आले आणि त्याचा श्वास तुम्हाला नीट नाही जाणवला, तर तुम्ही सी सुरू करू शकता. पण तुम्ही त्याआधी सी-पी-आरची ट्रेनिंग प्लीज घ्या. माझं डॉक्टर म्हणून सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, अख्ख्या समाजाला रिक्वेस्ट आहे, की सी म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन. हे तुम्ही चित्रपटांमध्ये बघितलं असेल, की काही डॉक्टर्स छातीवर हात ठेवून असं प्रेशर देऊन नंतर अ, अंबू बॅग एक बॅग असते त्यातनं हवा देऊन किंवा माउथ टू माउथ ब्रीथिंग देऊन सुद्धा आणि विथ धिस कंप्रेशन्स हे पेशंटला वाचवायला खूप मोठं साधन आहे. बऱ्याचदा सी-पी-आर व्यवस्थित केल्याने सुद्धा पेशंट वाचायची शक्यता खूप चांगली होते. ओके. मित्रांनो लक्षात घ्या आणि हे सी तुम्ही व्यवस्थित शिकू शकता तुमच्या जवळच्या हॉस्पिटलला जाऊन, तुमच्या सोसायटीच्या काही लोकांना एकत्र घेऊन जवळच्या हॉस्पिटलला जाऊन तिथल्या डॉक्टरांना तुम्ही रिक्वेस्ट करू शकता, की आमच्या सोसायटीत या किंवा आमच्या ग्रुपमध्ये या, आम्हाला सी बेसिक्स शिकवा. त्याला आपण बेसिक लाईफ सपोर्ट ट्रेनिंग असं म्हणतो. तुम्ही बेसिक जरी शिकलात, तरी खूप उत्तम होईल. एखाद्याचा जीव वाचवायला तुमची मदत होईल. त्याला सी मित्रांनो सगळ्यांनी शिकलं पाहिजे. प्लीज लक्षात घ्या. ओके. माझं तर सर्वांना रिक्वेस्ट राहील, गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट राहील, की सारखं ट्रेनिंग सेकंडरी स्कूलच्या मुलांना सुद्धा दिलं पाहिजे. 8वी किंवा 7वीच्या पुढील मुलांना दिलं पाहिजे. कारण आपण त्यावेळेस बऱ्यापैकी एक सीरियस सायन्स शिकायला सुरू करतो. बऱ्यापैकी आपलं सायन्सचं जे ज्ञान असतं, अंडरस्टँडिंग असतं, समजदारी असते आणि आजकालची जी पिढी आहे, तर फार हुशार आहे.
प्लीज त्यामुळं मला असं वाटतं, की ह्या सगळ्यांनी CPRचं शिक्षण घेतलं पाहिजे. हे बेसिक आलं पाहिजे सगळ्यांना. एवढं जरी केलं तरी एखाद्या पेशंटचा कार्डियाक अरेस्ट तुम्ही वाचवू शकता. ओके. CPR कुणाला नाही दिला पाहिजे हे तुम्हाला ट्रेनिंगमध्ये डॉक्टर्स नक्की सांगतात. पण ॲट बेसिक कार्डियाक अरेस्ट जर पेशंट तुम्ही वाचवू शकलात, तर खूप उत्तम होईल. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तुम्ही बघितलं, की कार्डियाक अरेस्ट सेलेब्समध्ये होतो. असं नाही की फक्त सेलेब्सलाच होतो. कुणालाही होऊ शकतो, सामान्य माणसालाही होऊ शकतो. जे लक्षणे आहेत, जे कारणे आहेत, जे रिस्क फॅक्टर्स आहेत, ते ह्यामुळे कार्डियाक अरेस्ट होण्यासाठी जबाबदार आहेत. तर ह्याचं नॉलेज तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. मला मला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. तुमच्या सपोर्टने मला व्हिडिओ अजून बनवायची इच्छा निर्माण होते आणि मी प्रत्येक वीकला तुमच्याकडे एक नवीन टॉपिक घेऊन येत जाणार आहे. मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.